नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मुद्दाम करावा लागतोय. याचं कारण मी यापूर्वीच्या 2-3 व्हिडिओमध्ये अधूनमधून संदर्भ सांगितलेला आहे की मी सध्या भारतात नाहीये, अमेरिकेत माझ्या कुटुंबीय नातलगांना भेटायला आलेलो आहे. आणि अशा वेळेला अचानक मला महाराष्ट्र सरकारकडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा झाली. आणि त्यामुळे खरोखरच अनेकांनी फोन करून, इतक्या दूरहून फोन केला किंवा मेसेज पाठवला, काही लोकांनी ईमेल पाठवल्या आणि माझं अभिनंदन केलं. तर त्यांचे आभार मानणं मला अगत्याचं वाटलं. आणि त्याच वेळेला महाराष्ट्र सरकारचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. याचं कारण खरं सांगायचं तर जवळजवळ 5 वर्ष मी पत्रकारिता करत नाहीये. आणि पत्रकारिता म्हणजे ज्याला मी छापील पत्रकारिता म्हणतो किंवा इतर कुठच्या मार्गाने मी जे ब्लॉगर वगैरे होतो तो राहिलो नाही, युट्यूबर झालेलो गेले 5 वर्षात. त्यालाही आता 5 वर्ष होऊन गेले. आणि अशा पार्श्वभूमीवर एका युट्यूबरला महाराष्ट्र शासन सन्मानित करत असेल तर त्यांचे आभार मानले पाहिजेत. अर्थात पुरस्कार अनेक जण देत असतात, आपण घेत असतो. पुरस्कार वापसी हा सुद्धा एक खेळ होऊन बसलेला आहे. आणि याविषयी माझी वेगवेगळी भूमिका राहिलेली आहे की पुरस्कार जे देतात त्यांना वाटले तुम्हाला पुरस्कार द्यावा म्हणून दिलेला असतो. आणि तुमच्या भूमिका, भावना वगैरे वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही पुरस्कार घेता तेव्हा तो घेतलेला असतो. त्यामुळे तो परत करणं ही काय तुम्हाला दिलेली ठेव वगैरे नसते. आणि त्यामुळे पुरस्कार वापसीचा मी विरोध केलेला आहे. आणि ज्यांनी कोणी पुरस्कृत केलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे, सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे, ते कुठल्या विचारांचे आहेत याचा मी कधीही पर्वा केली नाही. ते आपला सन्मान करू इच्छितात आपण केलेल्या कार्याचा, किंवा तर तो गौरव स्वीकारायचा असतो. याचा अर्थ तुम्ही त्यांचा विचार किंवा भूमिका स्वीकारली असं बिलकुल होत नाही. आणि त्यामुळे हे जे पुरस्कारावरून सुद्धा राजकारण चालतं, मी त्याचा नेहमीच विरोधक राहिलेलो आहे. आणि त्यामुळेच पुरस्कार स्वीकारण्याविषयी माझ्या मनात कुठचाही पूर्वग्रह नसतो. आणि म्हणून जे देतात त्यांचे आभार मानायचे. हा पुरस्कारासाठी प्रयत्न करू नयेत, मी कधी प्रयत्न केले नाहीत. ज्यांनी ज्यांनी कोणी काही संस्था असतील, वेगवेगळे जिल्हा पत्रकार संघ असेल, शहरी किंवा महाराष्ट्र वगैरे इतर पत्रकार संघटना असेल, त्यांनी जो सन्मान केलाय तो मी निमूटपणे स्वीकारलेला आहे. आणि जे माझी मत आहे ती कायम राहिलेली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जो पुरस्कार दिलाय त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार. आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझं अगत्याने अभिनंदन केलंय त्यांचेही आभार मानून थांबतो. नमस्कार.